ठाण्यात सिनेवंडर मॉलमधील डॉमिनोजमध्ये एलपीजीचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय। 100हून अधिक व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय। तर 53 भरलेले सिलेंडर तर रिकामे 85 सिलेंडर असल्याची माहिती आहे। सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण देशामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। यातच काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी धाडी टाकून हे गॅस सिलेंडर जे आहेत ते अवैधरित्या जिथे ठेवले गेलेले होते त्यांच्यावरती कारवाई होत असताना आता ठाण्यातल्या कापूरवाडी येथील सिनेवंडर मॉलमध्ये असलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या कटलेटमध्ये जर आपण पाहिलं तर अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात सापडलेला पाहायला मिळतोय। चितळसर मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केलेली होती आणि या संपूर्ण साठ्यामध्ये जर पाहिलं तर 138 गॅस सिलेंडर जे आहेत तर या ठिकाणी असलेले पाहायला मिळते। यामध्ये 53 सिलेंडर जे आहेत ते भरलेले आहेत तर 85 सिलेंडर जे आहेत ते रिकामी असलेले पाहायला मिळते। यामध्ये भारत गॅस असेल, गो गॅस असेल असे अनेक संस्थेचे गॅस सिलेंडर जे आहेत या ठिकाणी या गॅसचा साठा जो आहे तो केलेला होता। एकीकडे आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये गॅसचा तुटवडा पडलेला आहे। अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते चुलीवरती आपलं जेवण बनवत आहेत। घरगुती सिलेंडर जे आहेत ते मिळत नाहीये। मात्र या ठिकाणी एवढा मोठा प्रमाणात साठा कुठला कशा प्रकारे आणला गेला, कोणत्या माध्यमातून आणला गेला याचा तपास जो आहे तो आता ठाणे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत। काय नेमकी माहिती मिळालेली होती आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर काय समोर दिसलंय? इंफॉर्मेशन मिला था कि डोमिनोज के सिनेवंडर में स्टोर रूम में काफी सारे क्वांटिटी में गैस सिलेंडर्स के स्टोरेज थे। तो वो सीनियर पीआई सुनील वारुडे सर को इंफॉर्मेशन दिए थे और मैं स्पॉट पे पहुंचा। आने के बाद में चेक किया तो भारत गैस, इंडियन गैस, गो गैस के कॉमर्शियल और हाउस होल्ड दोनों सिलेंडर यहाँ पे मौजूद थे। तो फिर उसके पंचनामा चालू है और फ्लाइंग स्क्वाड रेशनिंग के लोग आए, अभी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। डॉमिनोज पिझ्झा सारखं मल्टीनॅशनल कंपनी जर असं काही चुका करत आणि एवढा साठा म्हणजे 138 काहीतरी गॅस बाटले इथे सापडलेत, हे सगळं काय कालाबाजारी काय कारभार काय म्हणजे चाललं काय, या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर काहीतरी उघडण्यास आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि बघू आता पुढे काय होतं। विकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। सर काय सांगाल, ज्या ठिकाणी तुम्ही आता तपासणी केली गॅस सिलेंडर संदर्भातला अवैध साठा आहे का, काळा बाजार आहे का, काय एखादी प्रक्रिया असणार आहे पुढची आपली रेशनिंगची? आणि सध्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरचा तुटवडा निर्माण करण्याची जी प्रोसिजर चालू आहे, म्हणजे जे सिलेंडरचे जे व्यापारी आहेत यांनी या ठिकाणी हे डॉमिनोज पिझ्झा यामध्ये एक स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये गो गॅस आणि HP आणि इतर कंपनीचे सिलेंडर या ठिकाणी त्यांनी भरलेले आणि रिकामे सिलेंडर स्टोरेज केलेले आहेत। एक काळा बाजाराच्या दृष्टिकोन त्यांनी ते सिलेंडरचे स्टोरेज केलेले आहेत। तर याबद्दल आम्हाला एक खबर भेटली होती पोलिसांमार्फत।